परमकृपाळू इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण धीरजाख्यान कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण. सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा, त्यामध्ये काल आपण मंगलाचरणविषयी मी तुम्हाला प्रारंभिक कथा श्रवण करवली होती. पहिल्या पदामध्ये स्वामींनी खूप सुंदर गोष्टी केलेल्या आहे, त्या सध्या आज ह्या कथामध्ये आपण करणार आहोत. खूप महत्त्वाच्या भगवंताच्या भक्तांसाठी ह्या गोष्टी आहेत. निष्कुळानंद स्वामींनी भगवंताच्या भक्तांना उपयोगी यामध्ये खूप काही अशा सुंदर गोष्टी केलेल्या आहेत. भगवान यांचा जो होऊन राहतो त्याचे भगवान होऊन जात असतात. जो भगवंताच्या शरणी येतो मग त्याचं संपूर्ण जे कर्तव्य आहे, संपूर्ण त्याची जिम्मेदारी आहे, ते भगवंताची होऊन जात असते. निष्कुळानंद स्वामी म्हणतात, आज 20 मिनिटं आपल्याकडे असतात म्हणून दररोज 2-2 आपण ते जे पद असतात ते श्रवण करू आणि त्यावरती विवेचन करू. स्वामी म्हणतात, अनेक विघ्न थी लिए उगारी, करी पडे पडे प्रतिपाड, पर दुःख देखी नव शके, एवाचे जो दीन दयाळ. भगवान कसे आहे तर अनेक विघ्नांपासून रक्षण करणारे भगवान आहे. सेकंडला नाही, पडावरती भगवंतांनी भक्तांची रक्षा केलेली आहे. गडपूरला भगवान विराजमान होते. रात्रीला सभा करून बसायचे. 9 वाजले, सभामध्ये 500, 600, 700 सारखे हरिभक्त संत मंडळी बसली असायची. 9 वाजले म्हणजे भगवान म्हणायचे की आता आम्ही जातो आराम करायला, तुम्ही सत्संग करा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. आणि भगवान निघून जायचे. मग 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 1 महिना झाला. भगवान सर्वांना सांगून जायचे 9 वाजता की सत्संग करा, आम्ही येत 12 वाजेपर्यंत, नंतर मग झोपून जायचं. आता पुढच्यांना तर काही हरकत नाही, पण मागे बसलेले जे होते त्यांच्यामध्ये थोडी कचकच झाली. ते म्हणता की स्वतः आता झोपून जाता आणि आपल्याला 12 वाजेपर्यंत लटकवता. अभाव घेणाऱ्यांची कमी नाही आहे दुनियामध्ये, ते कोणाचाही अभाव घेता. पण एक याद ठेवा, कोणाचा आपण अवगुण जेव्हा पाहतो तेव्हा समोरच्याला तर काही नुकसान नाही होत, पण 100% आपल्याला नक्की होतं. आता असे लोक जे भक्त होते मागे, कच्चे पक्के सर्व गोष्ट करू लागले. म्हणजे दुसऱ्याच दिवशी भगवान स्वामीनारायण सभा करून बसले आणि भगवान म्हणतात की आम्ही 9 वाजता दररोज निघून जात असतो आणि तुम्हाला सांगतो की 12 वाजेपर्यंत तुम्ही सत्संग करा. तर कित्येक असे विचार करत असतील की आपल्याला सत्संग करायला सांगतात आणि भगवान तर 9 वाजताच झोपून जातात, निघून जातात, आराम करतात. पण हे भक्तांनो, हे बसलेले 500 परमहंस आहे, 500 संत आहे, जे मुख्य आहे, त्यांची मी शपथ घेऊन सांगतो, त्यांची सौगंध आहे मला की मी इथून गेल्यानंतर झोपत नाही. आम्ही जेव्हापासून 25 वर्षात सत्संगामध्ये झालो, आम्ही कधीही झोपलो नाही. आम्ही 1 सेकंड पण झोपत नाही. रात्रीला कोणी हरिभक्त दुःखामध्ये असला, तो आमचा पोकार करतो, तर आम्ही अदृश्य रूपामध्ये जाऊन त्याची रक्षा करतो. भविष्यामध्ये पण जो कोणी भक्त आम्हाला पोकार करेल, रक्षणासाठी बोलवेल, प्रार्थना करेल, तेव्हा आम्ही तिथे हजर होऊन जाऊ.
म्हणून आम्ही कधीही झोपत नाही. केव्हा वडतालवरून कोणी हरिभक्त बोलवतो, कधी सुरतवरून कोणी बोलवतो, कोणी खानदेशातून बोलवतो, तर भगवान तरतच धावत येत असतात. तर भगवान आहे एक एक पळाला भक्तांची रक्षासाठी विराजमान आहे. पर दुःख देखी नव शके एवा छे दीन दयाळ. भगवान कधी पण भक्तांचं दुःख पाहू शकत नाही, तरतच त्याला त्या दुःखाला दूर करण्यासाठी तत्पर होऊन जात असतात. दुःख भगवान कधी पाहू शकत नाही. उमरेठ गाव आहे. भगवान स्वामीनारायण वेळीस त्या टायमाचं काशी म्हटलं जात होतं. खूप ब्राह्मण होते. त्यामध्ये नंदू ठाकर करून एक ब्राह्मण होते. आता सत्संगी होते. त्यांना काही कार्यप्रसंगी गोध्रा जायचं झालं. विचार केला की एवढं काही जास्त काम नाही आहे, संध्याकाळी रात्रीला वापस येऊन जाईल. निघाले, गोध्रा पोचले. काम होतं. काम करता करता आता वेळ जास्त निघून गेला. आपण जसा विचार करतो तशी सर्वांची पण अनुकूलता नसते. वेळ जास्त गेला. धीरे धीरे रात्रीचा वेळ होऊन गेला. आता सर्व तिथे संबंधी लोक होते, ते लोक होते बाकीचे सर्व, ते म्हणतात की नंदू ठाकर तुम्ही एक काम करा, रात्रीला इथे थांबून जा. आपल्यासारखे तर सत्संगी नव्हते. कोणी म्हटलं की बैस पंगतमध्ये, तर बसावं लागलं हो मला. तसे नव्हते. नंदू ठाकूर म्हणतात की नाही, मी तर पूजा पेटी आणली नाही. दररोज सकाळी उठून जो सकाळी भगवंताची पूजा करतो तोच भगवान स्वामीनारायणचा खरा भक्त आहे आणि तशाच भक्तांच्या रक्षणामध्ये भगवान आहे. मग तुम्ही म्हणतात की आम्ही माळ घातली आणि फक्त गंध लावून घेतो आणि भगवान आमची रक्षा का करत नाही? तेवढ्यात होत नाही. तुम्ही कंपनीमध्ये काम करा तर तुम्हाला महिन्याला पगार भेटतो. सकाळी दररोज उठून भगवंताच्या भक्तांनी अवश्यपणे मानसी पूजा, पेटी पूजा तर करावीच. ते म्हणतात की मी पूजा पेटी आणली नाही, जावं तर लागणारच आहे. ते लोक म्हणतात की पण तुम्ही जासाल. गोध्रा आणि उमरेठमध्ये खूप भयंकर जंगल होतं त्या टायमाला आणि खूप हिंसक प्राणी राहत होते, चोर लोक राहत होते. ते म्हणतात की पण भयंकर जंगल आहे. नंदू ठाकर म्हणतात की ज्यांच्या रक्षणामध्ये भगवान स्वामीनारायण असले त्यांना घाबरण्याची गरज. निघाले घोडीवरती बसून. रात्रीला लाईट तर नव्हते, बॅटरी नव्हत्या. आता अंधकार एवढा, भयंकर प्राण्यांचा आवाज येत आहे आणि जंगलामधून एकले नंदू ठाकर घोडींवरती बसून जात होते. घोडी पण धीरे धीरे दिसत नव्हता काहीच पुढे, धीरे धीरे चालत होती. खूप भयंकर आवाज येत होते. आणि आता तेवढ्यामध्ये रात्र जास्त निघून गेली. म्हणजे नंदू ठाकूर होते त्यांना आता झोप लागू लागली. त्यांनी विचार केला की आता घोडीने पण काही चाललं जात नाही आहे. एक झाडाशी बांधली आणि बसून गेले. भयंकर आवाज येत होते. आता इथं ब्राह्मण होते. सहज घाबरू लागले थोडे. आणि त्यावेळेला त्यांना याद आलं की भगवान स्वामीनारायण एक वेळी आपण वडताल गेलो होतो आणि त्यावेळेला भगवान स्वामीनारायणांनी सभामध्ये गोष्ट केली होती की जेव्हा पण तुम्ही भयभीत व्हाल तेव्हा मला याद करजा, मी तुमच्या रक्षणामध्ये येईल. याद आलं. भगवंताचं नामस्मरण करू लागले. हे प्रभू, आता तुम्हीच माझे रक्षण करता. एवढ्या रात्रीला इथे कोणीच नाही, रक्षा करा. अशी भगवंताला जेव्हा प्रार्थना केली तेवढ्यात एक कुत्र भुंकू लागलं. पाहिलं, कुत्र्याकडे पाहताच दूर एक दिवा दिसला. त्यांना झालं की वाटत आहे कोणीतरी तिथे त्या झुपडीमध्ये दिसत आहे. नंदू ठाकूर उभे झाले, घोडीला सोडली, घोडीवरती बसून जिथे झुपडी दिसत होती तिथपर्यंत पोहोचले. आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिलं तर एक सैनिक होता. त्या सैनिकांना विचारलं की भाऊ कोण आहे? तेव्हा ते सैनिक म्हणतात की इथल्या राजांनी रात्रीला इथून कोणी निघेल त्यांच्या रक्षणासाठी आम्हाला इथे ठेवलेलं आहे. इथे चोर लोकांचा भय आहे, हिंसक प्राणी राहतात. इथून जाणाऱ्या प्रवासींचे आम्ही सेवेकरी आहोत. नंदू ठाकर म्हणतात की मी पण रस्ता विसरलो आहे, रात्री झालेली आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी इथे झोपून जाऊ का? सैनिक म्हणतात तुमच्या सेवेसाठीच आम्ही आहोत, टाका खाट.
झोपून जा इथेच. खाट होती, टाकली, गादी टाकली, झोपून गेले. तो सैनिक होता, तो त्या नंदू ठाकरचे पाय दाबू लागला. नंदू ठाकर म्हणता राहू द्या. सैनिक म्हणता हे आमचं कर्तव्य आहे, राजांनी आम्हाला सांगितलं आहे की जो कोणी निघेल त्याची सेवा. पूर्ण रात्रीपर्यंत त्या सैनिकनी नंदू ठाकरचे पाय दाबले. सकाळ झाली. सकाळ होताच पाणी होतं, पाणी पिऊन आणि नंदू ठाकर तिथून निघाले. लवकर जाऊन भगवंताची पूजा करावी, उंबरेठ जवळच आहे. बाहेर निघाले जंगलाच्या, तेवढ्यात कोणीतरी सबंधी समोरून भेटले. त्यांना आश्चर्य झालं की नंदू ठाकर सकाळी सकाळी इथे कुठे. विचारलं तर काही नाही, सर्व प्रसंग सांगितला. गोध्रा गेलो होतो आणि रात्रीला उशीर होऊन गेला आणि रात्रीला या भयंकर जंगलामध्ये राजाची जी चौकी आहे, जिथे सैनिक राहतात, तिथे रात्री वास केला. जे समोरचे व्यक्ती होते सबंधीगण, ते अचंब्यामध्ये पडले. अरे म्हणे कोणता राजा? अरे म्हणे राजाची इथे जंगलामध्ये चौकी आहे ना एक. ते म्हणतात नाही, इथे राजाचं काही नाही. इथून 25 किलोमीटर पर्यंतच्या आजूबाजूच्या एरियामध्ये कोणतीच राजाची सेना नाही. तेव्हा नंदू ठाकरला लाईट झाली की मी भगवंताला रात्री प्रार्थना केली होती, नक्कीच ते भगवान स्वामीनारायण असावे. त्या संबंधी लोकांना घेऊन आणि जिथे रात्री वास केला होता तिथे येऊन पाहिलं, झोपडी पण नव्हती, सैनिक पण नव्हते. फक्त ज्या झाडाला घोडी बांधली होती तिथे गवत टाकलं होतं, ते गवत पडलं होतं. आणि एक मोठा चमत्कार मिळाला. खूप आनंद झाला, पण दुःख पण झालं की रात्रीपर्यंत भगवंतांनी माझे चरण दाबले. तरतच घरी गेले, पूजा केली आणि तिथून वडतालला गेले. भगवान स्वामीनारायण वडतालला होते. भगवंताला हात जोडून म्हणता, प्रभू तुम्ही माझी रक्षा तर केली, पण रात्रीपर्यंत तुम्ही माझे चरण दाबले, हे अयोग्य केलं. भगवान म्हणता चिंता नको करा, मी तर भक्ताला वश आहे. भगवान स्वामीनारायण वचनामृतामध्ये असं म्हणतात की मी भक्तांचा पण भक्त आहे. भगवंताचा भक्त जो कोणी असला त्याचा पण भक्त मी आहे. तुम्ही चिंता नको करा, मी तुमच्या रक्षणासाठी आलो होतो. आणि भगवंताच्या भक्ताची सेवा मिळणे ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुमच्या रक्षणासाठी आलो आणि मला तुमची सेवा केली, त्यामध्ये जरा पण संकोच नाही. आणि नंदू ठाकरला पण खूप आनंद झाला. आणि अशा प्रकारे भगवंतांनी विघ्नामध्ये, रात्रीला कोणी नव्हतं पण त्यावेळेला भगवंतांनी अशा प्रकारे भगवान रक्षा करत असतात. म्हणून जे पण सर्व हरिभक्त लाईव्ह कथा श्रवण करीत आहे त्या सर्वांना नम्र अशी प्रार्थना आहे की हमेशा आपण आपल्या परिवाराचे होतो, आपल्या पत्नीचे होतो, आपल्या पतीचे होतो, आपल्या मुलाबाळांचे होतो. ते आपले होता का? समजून घ्या तुम्हाला कोरोना झाला, भगवान न करो, पण झाला. सगळा पती असला, सगळी पत्नी असली तरी पण तुमच्यापासून एक काम करा, दुसऱ्या माळावरती जाऊन झोपून राहा, पण कोणी तुम्हाला स्पर्श करणार. तुमचे आई वडील असले तरी पण स्पर्श करायला पण नको. इथले संबंधी इथेच राहतात, पण भगवान आहे ते भगवान आपले आहे. म्हणून हमेशा भगवान हे माझे आहे आणि माझं सर्वस्व भगवान आहे, अशा प्रकारे भगवंताचं हमेशा स्मरण करावं. तर भगवान ज्या प्रकारे नंदू ठाकर यांची रक्षा केली विघ्नांमध्ये, त्या प्रकारे आपली सर्वांची पण करतील. पुढे निष्कुळानंद स्वामी खूप सुंदर म्हणतात. आपल्याकडे समय कमी आहे, पण 2-2 पद आपण दररोज श्रवण करणार आहोत. पुढच्या प्रथम पादच्या त्यामध्ये दुसऱ्या पदामध्ये स्वामी असं म्हणतात, निज दासने दुश्मन जन घडी घडी ये घात करे घणी, क्षणु क्षणु ये खबर खरी राखेचे हरी ते हतणी. निज दासने दुश्मन जन, भगवंताचे भक्त असले त्यांना दुश्मन लोक खूप हैराण परेशान करतात. सामान्य रीतीने दुनियामध्ये काय म्हणतात, आपण भगवंताची भजन भक्ती का करतो, तर आपल्यावरती येणारे दुःख टाळण्यासाठी आपण भगवंताची भजन भक्ती. तुम्ही जर भगवंता तुमच्यावरती आलेल्या दुःखांसाठी भगवंताची भजन भक्ती करत असले तर मग नको करा.
स्पष्ट आणि क्लिअर गोष्ट. कारण जो भगवंताचा होतो त्याच्यावरती जास्त दुःख येतात इथे स्वामी सांगतात. कारण निज दासने दुश्मन जन, भगवंताच्या भक्तांचा मोठ्यात मोठा दुश्मन कोण आहे? मोठ्यात मोठी दुश्मन आहे माया. भगवंताची माया आहे ते मोठ्यात मोठी दुश्मन आहे. जो भगवंताचा भक्त होतो त्याच्यावरती जास्त दुःख येत असतात. मीराबाई होत्या, भगवंताचं भजन करत होत्या, तरी पण विषाचा कटोरा पिण्यासाठी मिळाला. राणा होते, त्यांना काही प्रॉब्लेम होता का? एकच प्रॉब्लेम होता की तू भगवंताचं भजन सोडून दे. दुःख आलं. नरसी मेहता होते, जेलमध्ये जावं लागलं कारण भगवंताचं भजन करत होते. नागर ब्राह्मणांना दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता. ते म्हणतात तू भगवंताचं भजन सोड म्हणजे आम्ही तुला हैराण परेशान करणार. मुक्तानंद स्वामी होते, अहमदाबादला चंदनामध्ये विष टाकून त्यांच्या कपाळावरती लावण्यात आलं. का लावण्यात आलं? कारण ते भगवंताचे होते. वृंदावनामध्ये जेव्हा धर्मदेव भक्तिमाता त्रासले, मरीच्यादिक ऋषी एकत्रित झाले, त्यावेळेला भगवंताची प्रार्थना केली. मोहिनी एकादशीला भगवंतांनी दर्शन दिले. सत्संगी जीवनमध्ये कथा आहे. त्यावेळेला भगवान प्रसन्न होऊन म्हणतात की सर्व मजेत. तेव्हा भक्तिमातांनी हात जोडले, प्रभू तुम्हाला तर माहितीच आहे किती असुर लोक कष्ट देत आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर म्हटले होते की हे असुर लोक तुम्हाला माझे समजून कष्ट देत आहे, तुम्ही माझे आहात म्हणून तुम्हाला ते जास्त कष्ट देत आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवंताचा जो असतो त्याला जास्त कष्ट येत असतात म्हणून. आणि असं नाही, कष्ट येत असतात तर त्या कष्टांपासून निवारण पण भगवानच आणून देत असतात. मीराबाईंना विषाचा कटोरा देण्यात आला, पण त्या विषाला पण अमृत भगवंतांनी करून टाकलं. विष पिलं तरी पण काही झालं. नरसी मेहता होते, त्यांना अनेक कष्ट आले जीवनामध्ये, पण वारंवार भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. मुक्तानंद स्वामींना विष लावण्यात आलं कपाळावरती, तरी पण भगवंतांनी त्यापासून पण त्यांची रक्षा केली. भगवान वारंवार भक्तांच्या रक्षणामध्ये आहे. केव्हा? जेव्हा तो भगवंताचा होऊन जात असतो. थोडंसं कष्ट आलं, मग भगवंतांनी मला हे कष्ट दिलं, भगवान तर आहेच नाही दुनियामध्ये असं आपण म्हणून टाकत असतो. तर अशा भक्तांची कथा नाही आहे. ज्याला पक्क भक्त व्हायचं आहे, पक्का व्हायचा आहे आणि दुःख सहन करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, तोच भगवंताचा भक्त होऊ शकतो. बाकी मला सुख यावं आणि कायम मी सुखी राहावं त्यासाठी भगवंताचा भक्त नाही. भगवंताचे भक्त तुम्ही आहात, तुम्हाला दुःख पण येईल आणि त्या दुःखांपासून रक्षण करणारे भगवान आपल्या जवळ आहे. म्हणून हमेशा धीरजाख्यान कथा आपल्याला तेच सांगते की जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा दुःख येईल, मोठ्या मोठ्यांना आला आहे, तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा तुम्ही कुठे न जाता एक भगवान स्वामीनारायण जे आपले इष्टदेव असतील त्यांच्या शरणी जावं. तेच आपले दुःख दूर करतील. आपल्याला सुख देणारे पण आपले भगवान आहे आणि दुःख नाहीसे करणारे पण आपले भगवान आहे. असा परिपक्व निश्चय करवणारी ही धीरजाख्यांची कथा, ही विशेष कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय.